पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, मी संकर्षण कराडे. नमस्कार, मी प्रशांत दामले. झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. को पावड बाय पितांबरी रुचियाना गोल्ड पावडर, स्पेशल पार्टनर अनुवेद पवित्र स्नान आणि टायगर फिनाईल, स्वच्छतेचा भरवसा. दामले साहेब, येस, मी एखादी फिल्म डिरेक्ट करीन म्हणतो. आधी स्वतःच्या बॉडीवर कंट्रोल ठेव, मग मनावर कंट्रोल ठेव. हे अच्छा करून फिल्म वगैरे काही डिरेक्ट होऊ शकत नाही. नाही, पण आता कसं मला थोडासा अनुभव येऊ घातलेला आहे. म्हणजे अनुभव येऊ घेतला. हे बघ, काय प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने करायची असते. हो, हे बरोबर आहे की बरोबर. नाही? म्हणजे आता तू अभिनय करायला शिकतोयस, त्यानंतर लिखाण करायला शिकतोयस, डिरेक्शन करायला नाटकाचं शिकतोयस. शिकण्याची प्रक्रिया चालू आहे ना अजून. लगेच पिक्चर नसतो करायचा. अच्छा, टप्प्याटप्प्याने जायला पाहिजे. पण मग असं कोणीतरी एक समोर उदाहरण पाहिजे की ज्यांच्याकडनं मला हे शिकता येईल. काय मोठी स्वप्न बघायला हरकत नसतात रे. पण माझं स्वप्न मोठं आहे म्हणून ताटाच्या बाहेर तू असं वाढणार, ताटात पण आहे बाहेरचं पण खाणार नाही, असं नसतं ना. अजीर्ण होईल. टप्प्याटप्प्याने खायचं असतं. काय आहे, शिकण्याची इच्छा पाहिजे आहे माझी. आणि तुझी शिकायची इच्छा आहे म्हणून आपण इथे एका जोडीला इथे बोलवलेले. त्यांना आमंत्रित कर. Yes. ते शिकवतील तुला. शिकायची इच्छा ठेव. त्यामुळे अशा एका जोडीला इथे आमंत्रित करूया ज्यांनी आधी अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू केला आणि स्थिरावले. नंतर आता ते निर्माते म्हणून काम करतायत आपल्या झी मराठी वाहिनीवर. तेव्हा स्वागत करूया अभिनेता गौरव घाटणेकर आणि अभिनेत्री श्रुती मराठे. यावे. नमस्कार, वेलकम. गौरव सर, नमस्कार. कसे आहात तुम्ही दोघे? मस्त, मजेत. एरवी तुम्ही आम्हाला अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून माहीत आहात, पण आज या जोडीची गंमत आम्हाला निर्माते म्हणून जाणून घ्यायची. कसं चालू आहे काम? चांगलं चाललंय. सगळ्यांचाच ऑडियन्सचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आमची मालिका नवागडी नवराज्य याच्यासाठी. आणि छान वाटतं जेव्हा म्हणजे एक ॲक्टर म्हणून जेव्हा तुमची मालिका लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा एक ते लिमिटेड छान वाटतं. पण आता जेव्हा अख्खी मालिका म्हणून ॲज प्रोड्युसर्स आम्ही बघतो तेव्हा एक असं एक वेगळं छान फिलिंग आहे मला. वा. आधी अभिनेत्री म्हणून तू सुरुवात केलीस आणि त्याच्यानंतर तू बऱ्याच गोष्टी केल्या. म्हणजे सिनेमा केला, नाटक केलं, मालिका केली आणि आता निर्माती झालीस. बरोबर. तुमची जोडी कशी जुळली ह्याच्यातही आम्हाला जरा जाणून घेण्यात रस आहे. तुला त्याच्यातच जास्त रस आहे. जोडी कशी जमली? काय करायचं म्हणजे काय सर, जोडीत गोडी आपली एक कशी निर्माण झाली, कुठे भेट झाली, काय झालं? गौरव. नक्की तुम्हाला सगळं सांगू आम्ही. खरं तर माझी पहिली फिल्म होती तुझी माझी लव्ह स्टोरी. नाव पण खूप क्लिशे आहे आमच्याकडे. आणि तिची पण पहिली फिल्म म्हणजे मराठीमध्ये हिरोईन म्हणून होती. तुझी माझी लव्ह स्टोरी. हो. आणि तिथेच आमची जुळवाजुळव ऍक्च्युली भेट झाली. हो, भेट झाली. म्हणजे आमची तशी मनं जुळत होती खूप. तर आम्ही डिसाईड केलं की किती पटकन झालंय, त्याला वेळ कालावधी किती लागला? म्हणजे आम्ही शूट जेव्हा केलं तेव्हा फक्त मित्र होतो. शूट संपल्यानंतर एक 6-8 महिने सुद्धा आम्ही फक्त मित्र होतो. त्याच्यानंतर हळूहळू थोडंसं काहीतरी असं वेगळं वाटतं. 4-5 वर्ष. आणि एक नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, कोण कोणास म्हणाले? ऍक्च्युली आम्ही कोणी कोणाला काही आम्ही म्हणालो नाही. दोघांनी एकमेकांना प्रपोज नाही केलं, कधीच नाही. बरं. So, ते असं कळलं की आता की आपण आपलं काहीतरी चांगलं होतं. म्हणजे डायरेक्ट मी लग्नाचाच प्रश्न काढला. तिने मला घाबरवलंच की आपण लग्नच करायचं. मी म्हटलं, अरे बापरे. वा. त्याच्यामुळे अशी या जोडीमध्ये गोडी निर्माण झाली. आपल्याला एक टिपिकल प्रश्न विचारला जातो की तुमच्यातला एक्स फॅक्टर काय? या जोडीचा काय एक्स फॅक्टर आहे की तुम्हाला असं वाटतं की हे आमच्यात जे खास आहे नाही कुणात नाही, असं काय? मला माहिती आहे काय, आम्ही दोघंही खूप गुड लुकिंग आहोत. बरं, आपण पदार्थांकडे जाऊया, पण त्याआधी आमचे सर तुमच्यासाठी एक छोटासा गेम घेऊन आलेले आहेत. आणि गेम काय नाही, आपला छोटासा टंग ट्विस्टर. टंग ट्विस्टर. गौरव, येस, चालेल. मी वाचून दाखव. हो. मसाले भात मी नाही खात, का नाही खात, मीठ नाही त्यात. हे तुला वेगवान म्हणायचं. 5 वेळा वेगाने म्हणायचंय. मसाले भात मी नाही खात, का नाही खात, मीठ नाही त्यात. मसाले भात मी नाही खात, का नाही खात, मीठ नाही त्यात. मसाले भात मी नाही खात, मीठ नाही त्यात. सॉरी, धन्यवाद. आता हिच्याकडे. मसाले भात मी नाही खात, का नाही खात, मीठ नाही त्यात. मसाले भात मी नाही खात, का नाही खात, मीठ नाही त्यात. मसाले भात मी नाही खात, का नाही खात, मीठ नाही त्यात. मसाले भात मी नाही खात, का नाही खात, मीठ नाही त्यात. मसाले भात मी नाही खात, का नाही खात, मीठ नाही त्यात. मसाले भात मी नाही खात, का नाही खात, मीठ नाही त्यात. मसाले भात मी नाही खात, का नाही खात, मीठ नाही त्यात. धन्यवाद.
वा, तर अशी ही जोडी आहे, त्यांच्यातली ही गोडी आहे. गप्पा आपल्या छान झालेल्या आहेत. अजूनही खूप त्यांच्याकडे सांगण्यासारखं आहे, पण त्याआधी आपल्याला जे पाहायचंय त्याच्याकडे जाऊया, स्वयंपाकाकडे बोलूया. चला खवय्यांनो, रेसिपीला सुरुवात करूया. आधी नाव तर सांग काय. ते काय आहे? कोकोनट राईस. बरं मला साहित्य सांगतेस काय काय. कांदा, नारळाचं दूध, भात, पुदिना, काजू, साजूक तूप, खडे मसाले, हिरवी मिरची, लवंग, मीठ, काळी मिरी, आलं लसूण पेस्ट आणि जिरं. आता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. हे तिने ओळखलं ते सगळं करेक्ट ओळखलं, त्याबद्दल काही नाही. ही घरी जेवण काय करते आणि कसं करते आणि किती वेळा करते? मला वाटतं जास्त करून मीच जेवण घरी करतो आणि हे हा तिचं म्हणजे ती ओळखून आहे सगळे पदार्थ. तुझ्या सकट सगळं ओळखून आहे. कोकोनट राईससाठी लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. तात्काळ वळू या कृतीकडे. श्रुतीजी, काय करायचंय पहिल्यांदा? येस, साजूक तूप 2 चमचे. ऑलरेडी कढईमध्ये आम्ही तूप तापत ठेवलेलं आहे. त्याच्यात खडे मसाले, वा, या खडा मसाला काय काय म्हणतात ते काय माहिती आहे का तुला? दालचिनी, तमालपत्र, आठवायला लागतंय इलायची, पण नाही इलायची, तमालपत्रावर एक पॉज होत असत. हे काय आता काय? लवंग, लवंग. लवंग देठा सकट आहे का? हो, काळी मिरी आणि जिरं. त्याच्या नजरेत जे काही प्रेम आहे ना, खूप दिवसांनी त्याला खायला मिळणार. हो खरं आहे. तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला पण आम्ही असं ऐकलंय की तुम्ही दोघेही स्ट्रिक्टली डाएट फॉलो करता. तो जास्त करतो. मी पण करतो. ॲक्टर्स होत आणि आताच्या टायमात आपण माहितीच आहे की जर तुम्हाला लॉंगर इनिंग्स तुम्हाला खेळायची असेल तर मेंटली आणि फिजिकली फिट राहावं लागतं. Right. आणि आम्ही एम पण तसे रोल्स करतोय की ज्याच्यासाठी आम्हाला बॉडी करायला लागेल. ब्युटिफिकेशन मेंटेन करायला लागेल. तर आता आपण काय मिरच्या हिरवी मिरची. घालून टाकी काय त्याला काय होत नाही. तू तिखटी आहेस का गोडी हो, आहेस? नाही मला तिखट आवडतं, पण ती गोड खूप खाते. पण गोड खूप खाते. हो खूप. म्हणजे दोन्ही. हे म्हणजे मला नाटक करायला खूप आवडतं, पण मी मालिकेतच रमते. ठीक आहे, पण मग अट्टहास कोणाचा असतो की नाही नाही डाएट म्हणजे डाएट, मी काही केलं तरी वडापाव खाणार नाही. हा हा, हो, भयंकर. माझ्या आवडीनिवडी खूप भयंकर. वेगळ्या आहेत. म्हणजे मला वडापाव हे सगळं एवढं काही म्हणजे माझं लक्ष तिकडे जात नाही. जात नाही. नाही, जे इथं जातं. ठीक आहे, म्हणजे बॅलन्स होतं. ठीक आहे. थोडक्यात मला लक्षात आलेलं, तू आणि दामदे सर कधीच एकत्र नाटकात काम करू शकत नाही. असं नाही आहे सर. हे बघ, तुझी करिअरची एक वाट तू बंद करतोय. काय म्हणताय? तू म्हण मला वडापाव आवडतो. सर माझं कसं खराब झालं. मी आता थोडे काजू टाकते याच्यात. वा, ते मी इथे ठेवतो ते. तर मी तुम्हाला सांगणार सर, मी उगाच काही बोलत होतो, मी सगळं खातो. मी असं थोडं स्मार्ट आणि स्टायलिश वाटायला हे सगळं बोलतो. आता हे काजू काय आता? आलं लसूण पेस्ट घाला. कोकोनट राईस म्हटल्यानंतर तुमच्या मनात आला असेल नारळी भात किंवा दुधाचा आपला साधा गोड भात, तर असं नाहीये. ओके, आपण आता यात कांदा टाकूया. ओके, आणि श्रुती तुझं काय काय चाललंय? प्रोडक्शनवर कॉन्सन्ट्रेट करते. जॅनमध्ये 2 फिल्म्स नवीन सुरू होणार आहेत आणि एक 3-4 फिल्म्स अशाच रेडी आहेत, पण रिलीज कधी होणार आहे माहिती नाही. जी मालिका सध्या तुम्हाला आवडतीये, नवागडी नवराज्य, त्या मालिकेचे हे दोघं ॲक्टर्स निर्माते आहेत आणि त्या मालिकेसंदर्भात वेगवेगळ्या गप्पा. प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे? खूपच मस्त. खूप चांगला आहे, खूपच छान. खूप चांगला. कारण त्याच्यावर पुढचं सगळं असतं. हो हो ॲब्सोल्युटली. चॅनलचा पण आम्हाला खूप पाठिंबा आहे. एक मला खूप चांगलं वाटलं की त्यांनी नवीन प्रोड्युसर्स, नवीन टॅलेंट, काहीतरी नवीन फ्रेशनेस घेऊन येत आहेत. त्यांनी त्याचं खूप लक्ष दिलं. हो, खूप सपोर्टचं तर ग्रेट सपोर्ट जो आम्हाला झीने दिला. पुदिना आता आपण पुदिना टाकू. सर आहे, या भातात दम आहे. हो ना. ओके, आता आपण याच्यात राईस टाकूया. वा, सगळं टाकू ना. हो हो, पोटभर खाणार होता आपण. वा वा वा. गौरव आज डाएट मोडेलच. नाही, हे तर डाएटच आहे. हो, सगळंच आहे. हे आमच्या घरचं जेवण आहे, म्हणजे तुम्हाला आज डाएट लागेल. ओके, आता यात आपण
3 सेम वाटी पाणी टाकणार आहोत. त्याच्यातलं 2 वाटी पाणी आणि 1 वाटी नारळाचं दूध असं. ओके. आता तू मालिकेची निर्माती असल्यामुळे पाणी ऍड कसं करायचं याची तुला कल्पना पूर्ण आलेली आहे. हो करणारच आहे नारळाच्या दुधामध्ये. हे नारळाचं दूध आहे ना? हे नारळाचं दूध आहे. खूपच भारी. बढिया. याच्यावर काय ढक्कन बिक्कन ठेवायला लागेलच ना? हो. आणि आता फक्त शेवटचं मीठ. हां, दूध घातल्यानंतर मीठ घालायचं हे जरा लक्षात ठेवा, कारण आपण आधी फोडणीमध्येच जर मीठ घातलं आणि वरतून दूध ऍड केलं तर काही फाटायची शक्यता असते का? हो. आपण लिड ठेवू ह्याच्यावर आणि एकदा पाणी सगळं त्यातलं उतरलं की आपलं rice चला ready. आता याच्यावर झाकण ठेवू. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. करेक्ट. आता आपण कोकोनट राईस तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत साजूक तूप घेऊन त्यात दालचिनी, तमालपत्र, वेलची, लवंग, काळे मिरे आणि जिरं घालावं. हे सगळं थोडंसं परतून घ्यावं. त्यानंतर त्यात हिरवी मिरची घालावी. मग त्यात थोडेसे काजू, आलं लसूण पेस्ट घालून नीट परतून घ्यावं. त्यानंतर त्यात कांदा घालावा. तो परतून घेतल्यानंतर त्यात थोडा पुदिना घालावा. त्यानंतर धुवून ठेवलेला वाटीभर लाल तांदूळ घालून थोडंसं परतून घ्यावं. आता त्यात 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी नारळाचं दूध घालावं आणि चवीनुसार मीठ घालून भाताला छान वाफ देऊन तो शिजवून घ्यावा. चवदार कोकोनट राईस तयार आहे. हो 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 हो. क्या बात आहे. अप्रतिम झालेलं आहे. एखादं इंजिन धावेल एवढी वाफ काढली आपण. आणि काय सुवास येतो. कमाल कमाल कमाल. हे आता कधी खातोय असं झालंय. पण आपल्याला दुसरा पदार्थ पण बघायचा आहे. काय बनवणार आहेस? मी बनवणार आहे डाळ वडा. काय तर म्हणे तू आता काय डाळ वडे करणार आहेस. ओके. आणि अतिशय कॉन्फिडेंटली त्याने तेल पण तापायला ठेवलेलं आहे. हो. आणि म्हणजे तो म्हणे तो डीप फ्राय करणार आहे. बरोबर. म्हणजे म्हणे म्हणजे मी तुला काही असं असं नाही म्हणत आहे. जे आहे प्रॅक्टिकली ते सर काय होतं कधी कधी लेखक ना निर्मात्याकडे डायरेक्ट एंड घेऊन जातात. एंड इतका भारी असतो की निर्मात्याला वाटतं की अख्खी फिल्म भारी आहे. तसं आहे ते. तेल तापत ठेवलं की आपल्याला वाटतं काहीतरी खमंग खायला. असं नाही ना? नाही असं आहे टेस्टी असणार आहे काय ते म्हणजे. ओके. आता आपण साहित्याकडे जाऊया. काय साहित्य? साहित्य आहे चणा डाळ, आलं लसूण मिरच्या, कांदा, कोथिंबीर, हळद, गरम मसाला, धणा पावडर, चाट मसाला, कढीपत्ता, मीठ, जिरा पावडर आणि हे आहे आमचूर पावडर. बरं, ही किती वेळ भिजवली आहे चणा डाळ? एक ओव्हरनाईट म्हणजे रात्री तुम्ही भिजवून ठेवा बरं. आणि दुसऱ्या दिवशी. ठीक आहे. ओके. म्हणजे आता आपलं साहित्य आपण बघून झालेलं आहे. मिक्सरमधून काय काढायचं आहे? आपल्याला मिक्सरमधून चणा डाळ, कढीपत्ता आणि लसूण, चला आलं आणि मिरच्या हे घेऊन इकडे आम्ही जरा मिक्सरमधून काढून आणतो. ओके. येस. या. वाटण आपलं तयार आहे. येस. तेल पण कडकडीत तापून तयार आहे. आता पुढे काय करायचं तुला? आता आपण हे मिक्सरमधून काढून झालंय. ह्याला आपण घेऊया आणि बाकीचं म्हणजे कांदा मिक्स करूया. हां सगळं मिक्स करूया आता आपण. छान. कांदा, चिरलेला कांदा, कोथिंबीर. कोथिंबीर. श्रुतीला मनोमन हसू येत आहे का? नाही, असंच. खरं सांग. हे कौतुकाचं हसू अजिबात नाहीये गौरव. हे उगाच असते असं म्हणजे. हे काहीतरी आहे. मग काय चाट टाकते ते मसाला, सांग ना. चाट मसाला, चाट मसाला. आता हे काय? धणा पावडर, धणे पावडर. ओके. जिरा पावडर आहे, गरम मसाला. सर त्यांनी पाककला लक्षात येऊ नये म्हणून जो काही वेग लावलाय काही कळायच्या रेसिपी झाली पाहिजे. तरी कळतं तुम्हाला सगळ्यांना. हळद ना? हो हळद बोलू ना हळद. तू आता हो मग आमचूर पावडर. वा वा. ओके. चला आता आपण या सगळ्याला मिक्स करूया. बरं चला. वा वा. खूप छान. अप्रतिम मिक्सिंग झालेलं आहे. आपण थोडं तेल टाकूया. बरं. म्हणजे काय श्रुती चालेल ना तेल? तुझं काय म्हणणं काय? आता एवढं तेल आहे इथे. तर ह्या तेलाने काय नाही ते काय ते पकडायला बरोबर होतं. ठीक आहे रे. इकडे या बदले. हां. मी त्याला जरा मोकळं. आलं ना. अरे वा वा. ओके. आता काय? अच्छा आता आपण नाही थोडं पाणी घालायला हो लागेल. पाणी थोडं पाणी. घालायला आणि हो तसे वडे 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 करायला लागतील. बरं झालं सांगितलं, नाही तर तू डायरेक्ट घालणार होता याच्यात. ते नीट मिक्स कर. मी करू का? करतो ना. ठीक आहे. बरं झालं आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही एकमेकांच्या रेसिपी विषयी बोलताय. आम्ही असं ऐकले की तुम्ही एकमेकांच्या कामातल्या
चुका सुद्धा खूप स्पष्टपणे एकमेकांना सांगता की नाही हे तुझं मला नाही आवडलं, हे तू असं असं बरोबर आहे का हे? हो म्हणजे Absolutely. आमचं सतत ते चालूच असतं की हे काम जे तू केलंय हे मला खूप आवडलं किंवा हे अजून बेटर करू शकली असतीस किंवा करू शकला असतास. हे बोलणं होतं. अगदी, अगदी, स्पष्टपणे. बरं. नाही आवडलं तर नाही आवडलं. वा वा वा, छान मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता फक्त वडे टाकायचे. छान मिश्रण नाही रे, मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. ते सर हे मी तुला मगासपासून सांगतो ना, हे असं करून डायरेक्शन नाहीये. सर हे बघा ना सर, ते छान मिश्रण कसं होईल? मिश्रण छान झालंय. कारण ते चव इतकी छान आली ना त्याला. बरं, ओके. शंकरशेने त्याला सांगितलंय की चपटाच पाहिजे, त्यामुळे त्याचा गोळ हो झालाय. हे यार. First class. Nice. आता पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण डाळ वडा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम चणा डाळ, आलं लसूण, कढीपत्ता जाडसर वाटून घ्यावं. आता हे एका बाउलमध्ये काढून त्यात चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चाट मसाला, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, हळद आणि आमचूर घालून नीट मिक्स करून घ्यावं. थोडंसं पाणी आणि चमचाभर तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्याचे चपटे वडे तयार करून गरमागरम तेलात खुसखुशीत तळून घ्यावे. चमचमीत आणि खुसखुशीत डाळ वडे खाण्यासाठी तयार आहेत. ज्या अर्थी तुम्ही हा कार्यक्रम बघताय त्या अर्थी तुम्ही ही सगळी रेसिपी वगैरे लिहून घेतली असेलच, पण आज जाण्यापूर्वी या दोघांमध्ये आम्हाला एक असं टाइमपास म्हणून कॉम्पिटिशन खेळायची आहे. ही पाणीपुरी आहे. तुला पाणीपुरी आवडते ना? तुला पण आवडते. फर्स्ट क्लास. आता ही आपल्याला पाणीपुरी संपवायची आहे. हे साधारण 50 पुरी आहेत आणि हे सगळं आहे ते तुमचं. आता कोण जास्त खाते ते आपण ठरवू. पण टाइम लिमिट आहे ना, 1 टाइम मिनिट. लिमिट. एक काम करूया, हा 1.5 मिनिट देऊया. हा 1.5 मिनिटात जो किंवा जी जास्त पुऱ्या खाईल तो विजेता. चालेल. हो की Okay. नाही? आणि जो हरेल त्याने मग आपल्या पार्टनरला तुम्ही कधीच प्रपोज न केल्यामुळे प्रपोज करायचं. अरे बापरे, मग आपण प्रयत्न करूया. त्याच्यामुळे काय आहे, मगाशी तुम्ही आम्हाला सांगितलं की आमच्या प्रेमामध्ये कधीच कुणी कुणाला आय लव्ह यू असं म्हणलं नाही, हा. तर ती संधी आम्ही काही सोडणार नाही. बरोबर. आता आपण हे चला. जरा नीट लावून घेऊया. म्हणजे तुम्हाला श्रुती कमी का, घ्यायला पडेल. प्लीज कमी का. जो हरेल त्याने प्रपोज का. गौरव, मला तर आता तुझ्याचकडून प्रपोज हवाय. काय म्हणतोय? हो, संख्या तू इकडे हो येतो. चला, तिला तिकडे सरकू दे. हा, चला. म्हणजे ते समोर असेल त्यांच्या. तुम्हाला हे काय पाणीपुरी आता नुसती आपली एक. हा 50 पैकी तू एक खाल्ली, संपला की विषय. चला टाइम लावा. हो हो, अगदी मस्त ताजं केलंय. 3, 2, 1 स्टार्ट. मला इथून मोजायला लागेल कोण किती खात आहे. आणि सगळे पदार्थ घालायचेत बरं का त्याच्यात. सगळे पदार्थ घालायचे. नुसते पुऱ्या नाही खायच्या. वा वा, अरे तू हात. हा जो गुंत आहे ना हाच पाहिजे. हाच महत्वाचा आहे. गौरवनी एक खाल्ली आहे. स्कोर सार लेवल दामले सर. गौरव अतिशय हुशारीने फार कमी कमी घालते. नाही रे, असं नाही हो सर, असं काय म्हणताय. तेवढं माफ आहे. सगळं घातलं. गौरवचे 2 झालेत. सर चिटिंग करतोय सर. कशी चिटिंग करतोय गौरव? तू एक पदार्थ घालत नाही असं मला कानात. कुठला सर नाही घालत असं. फक्त चमचा रिकामा नाही करून तू हो, ओततोस हाय, घालत नाही. काय बोलता सर? आणि तोचा हात असं ना, असं साईडने गौरवच्या असं 4 असं झाल्यात करतोय. बरं बघ का? आहे बघ, आता दिसत नाही मला. थांबावं लागतंय. असं कसं गौरवच्या 4 चालेल? झाल्यात. ते रूल जसं सांगितलं ना तसं फॉलो करतो. तिच्या 2च झाल्यात सर. 3 हा ठीक आहे. मी पाहत होतो लक्ष इकडे. त्याची 5वी चालू आहे ना पण. हो. आणि तर तू मध्ये 6 किती 5. नाही ह्याच्या 4 झाल्या. वेळ वाया जातोय श्रुती. तू हरशील जे तुलाच परवडणार नाहीये. यांच्या तोंडी नको लागायला म्हणून पुऱ्यांनी आपला पळ काढायला सुरुवात केलेली आहे. 5, चमचा 4, मग काढला तू. 3, कुठला 2, चमचा? 1 स्टॉप. अप्रतिम. वा, अप्रतिम. दामले सर मस्त मस्त है ना. ह्याला म्हणतात आता रिझल्ट लावा ना. काय झालं? रिझल्ट सगळं उघड आहे सर. हा जिंकला, हो ना. तू हरली. आता तू मध्ये मध्ये करत होता. अरे त्याचे आता असं करून त्याचे असं rules केलं तुम्ही की काय मला- सांगितले नव्हते. मला ते म्हणजे इथे तुम्हाला दिसतच तेच तर- पण नव्हतं. तुला एक माहितीये का, तू इकडनं घेताना तो शिताफीने हात खालून घालत होता. मग तसं तूही करायचं पण ना. मी करत होते तर ते तू वर्ण करत होता असं. म्हणजेच तू खालून घालायचा. पण मध्ये 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 करत होता. पण असो, तरी मुद्दा असा की मीच तू- तिला प्रपोज करीन, कारण शिवलरी कॅनॉट एक्सचेंज हँड्स. तर या जन्मी कशी तू माझी आहेस तशीच पुढच्याही 7 जन्मी माझी होशील का? नवा घडी राज्य नव.
पण हे काय हो नाही ऐकायच्या आतच पाणी ते हा वाली नाही त्याला नको उत्तर पण नको त्याला. तिथे त्याला मालिकेसारखा सस्पेन्स ठेवणं गरजेचं होतं कारण तो आता निर्माता झालेला आहे. बघा रात्री 9 वाजता नवागडी नवराज्यमध्ये याचं उत्तर. आणि पुढच्या जन्मी काय या दोघांचं होतंय ते आपल्याला पुढच्या जन्मात बघायचं. वा पण मजा आली. तुम्ही दोघांनी अप्रतिम पदार्थ केले, गेमही छान खेळलात. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊया आणि यांना देऊया छानशी भेटवस्तू. चला. हे दोन्हीही पदार्थ तयार झालेले आहेत, दिसायलाच किती छान दिसत आहेत. कधी एकदा त्यांना खातोय असं झालं मला. चला आता आपण पदार्थ खाऊया. पण त्याआधी सर तुमच्यासाठी एक तुम्ही खरंच काहीतरी करावं मनापासून म्हणून तुमच्यासाठी स्पेशल हे दिलेलं आहे. इथून पुढे तुम्हाला घरी स्वयंपाक करताना किचन मध्ये गेल्यावर आम्ही सारी खवय्याची आमची या कार्यक्रमाची नक्की आठवण येईल. हो Thank नक्की. you. थँक्यू व्हेरी तुमच्या मच. दोघांसाठी हाऊ लवली. वा, वा. थँक्यू सो मच सर. थँक्यू झी मराठी. थँक्यू सर. थँक्यू आम्ही सारे खवय्ये. थँक्यू संकर्षण. अरे थँक्यू सो मच. आणि तुमची ही जी जोडी आहे या जोडीतली जी गोडी आहे ती कायम राहावी. तुम्ही खूप काम करा, खूप यशस्वी काम करा. तुम्हाला अनंत शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी आता यांनी केलेले हे पदार्थ आम्ही खातो, फस्त करतो. परत या, तुमचं स्वागत करायला आम्ही तयार आहोत. भेटा मंडळी आम्हाला पुढच्या भागात याच ताज्या गरमागरम आणि वाफाळलेल्या कार्यक्रमाचे नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.